दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतलाय. बघूया. कोण हा बागेश्वर महाराज? कोण? काय इतिहास तज्ञ आहे? कोण आहे? त्याला काय अक्कल आहे? आणि अक्कल नसलेल्या लोकांच्या बद्दल आपण का चर्चा करतोय? त्याचा काय ऐतिहासिक काही त्याच्यावर डिग्री आहे का? त्याचा अभ्यास आहे काय? काय आहे त्या बागेश्वर महाराजाचं? आणि तो काही बोलतो आणि त्याच्यावर आपण चर्चा करायची? मला वाटतं आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की बोलणारी व्यक्ती सुज्ञ आहे की नाहीये. एखादा रस्त्यावरचा वेडा काहीतरी बोलतोय आणि त्याच्यावर आपण पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करतोय, मला वाटतं ते योग्य ठरणार नाही. मला त्यांचं विधान माहिती नाही, त्या विधानाचा संदर्भ माहित नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर, नेतृत्वावर, दातृत्वावर आणि त्यांच्या प्रतिमेवर कोणीही अपमानास्पद बोललं तर महाराष्ट्र सहन करणार नाही.